कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड 16 जानेवारी रोजी पालिकेत होणार आहे। याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राष्ट्रवादी शिवसेनेच्या आघाडीतून उपनगराध्यक्ष पदासाठी केतन मानेंचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। तर स्वीकृत सदस्याच्या 2 जागेसाठी 4 नावांची चर्चा सुरू आहे। रहिमतपूर पालिकेच्या निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आघाडीचे 11 उमेदवार विजयी झाले, तर भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 10 उमेदवार विजयी झाले। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही लोकप्रतिनिधींनी पालिकेचा उपनगराध्यक्षही भाजपचाच करायचा या इराद्याने विरोधी गटातील काही उमेदवारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असल्याची चर्चा आहे। याच दरम्यान राष्ट्रवादी शिवसेनेतील 3 विजयी उमेदवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठत होत्या। मात्र राजकारणात मुरब्बी असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी आपल्या आघाडीतील एकही उमेदवार इतर ठिकाणी हलू दिला नाही। त्यामुळे रहिमतपूर पालिकेचा उपनगराध्यक्ष आघाडीचाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे। आघाडीतून युवा नेतृत्व केतन माने यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे। आघाडीतून स्वीकृत सदस्य म्हणून सुनील माने यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा आहे। या 2 दिवसात काही घडामोडी न घडल्यास ही 2 नावे अंतिम होतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। दरम्यान भाजपामधून स्वीकृत सदस्य म्हणून संग्राम माने, किरण भोसले, जयवंत माने या 3 नावांची चर्चा सुरू असून पॅनल प्रमुख चित्रलेखा माने कदम व युवा नेते निलेश माने हे दोघे जे एक नाव अंतिम करतील त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून भाजपातून स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्याची संधी मिळणार आहे। दरम्यान याच दिवशी विषय समित्या व समितीतील सदस्य संख्याही ठरवली जाणार आहे। निवड प्रक्रियेसाठी 2 दिवसाचा अवधी बाकी आहे। त्यामुळे काही नावांची चर्चा जरी होत असली तरी अंतिम निर्णय आघाडीतील प्रमुख व भाजपातील प्रमुख नेतेच करणार आहेत। त्यामुळे नेमके उपनगराध्यक्षपदी व स्वीकृतपदी कोणाला संधी मिळणार हे पाहण्यासाठी वेट अँड वॉच करावे लागणार आहे। रहिमतपूर पालिकेत शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 12:30 वाजता या कालावधीत उपाध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी उपाध्यक्ष पदाच्या नामनिर्देशन पत्राची छाननी दुपारी 12:30 ते 12:45 वाजेपर्यंत करणे। छाननीनंतर 15 मिनिटे अर्ज माघारीसाठी दिले जाणार असून माघारानंतर लगेच उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे।